हॅलो. सर बोला की. कशी केली टेस्ट? टेस्ट चांगली गेली. किती स्ट्रोक बसले? 1492. वा वा, चांगले आहेत की. हा ऍक्युरेसी असेल. चांगलं. हा आता ते काय माहिती अॅक्युरसी आहे का नाही, पण पॅसेज पूर्ण झालं होतं. माझ्याकडे 1 मिनिट शिल्लक होतं. ऍक्युरेसी माहित नाही म्हणजे अंदाज आलाच नाही का काय चुकलंय आपलं? नाही मग असं काय चुकलं नाही. हा. हा झालं होतं 1492 झालं म्हणजे काय चुकलंच नसेल ना. कशाला काय चुकतंय? थोडंफार चुकलं असलं तरच, नाहीतर हा नाही. एखादा शब्द किंवा वेलांटी वगैरे जास्त कमी झालेले असेल तेवढं. बर. आणि कीबोर्ड कसे होते? कुठले होते? एसरचे येस का? येसरचे होते सगळे. एक नंबर होता का कीबोर्ड? येसरचे होते, काय लॉजिटेकचे होते. बर. आणि कसं होतं? बटन कशी होती त्याची? सॉफ्ट होती, हार्ड होती? नाही नाही हार्ड नव्हती, सॉफ्टच होती. सगळं नवीनच होतं रे. होय ना? हा नवीन होतं. परत त्याची ती खालची कंट्रोलची बटन काढून ठेवलेली. बर बर, बोथ साइड. हा दोन्ही साईडची कंट्रोलचे काढून ठेवलेलं. शिफ्ट ठेवलं होतं फक्त, शिफ्ट आणि कॅप्स लॉक. हा 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 हा. जरा कॅप्स वर बटन बोर्ड जायचं म्हणजे कीबोर्ड जरा थोडी साईज बारीक वाटते मला होय का? रुंदीनं. हा 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 हा. जरा ते आणि आणि कॅप्स लॉक ऑन झालं तर काय बदल जाणवत होता का? शब्द चुकत होत. म्हणजे शिफ्ट दाबून जसा शब्द तयार होत होता तसं होत होतं की वेगळं काय होत होतं? हा तसंच तयार होत होतं. शिफ्ट दाबून अर्धे अक्षर तयार व्हायचे कॅप्स लॉक दाबल्यावर. ओके ओके ओके. तिथलं कसं वातावरण एकंदरीत कोऑपरेटिव्ह होती का सगळे? सगळा स्टाफ कोऑपरेटिव्ह होता. डॉक्युमेंट बद्दल काय अडचणी उमेदवारांना? काय नाही त्याने कुणाला सुद्धा तकलीफ दिली नाही. घेतली सगळे सह्या बिया करून घेतल्या आमच्याकडून. हा. असं काय त्याने तकलीफचा विषय ठेवला नाही. प्रमाणपत्रावर जे सेल्फ अटेस्टेड लिहून जायचं होतं ते तुम्ही तिथं गेल्यावर केलं की घरूनच लिहून गेलता? तिथंच केलं होतं. होय ना? ते माझी एक साईन राहिलेली. हा त्याने परत माझ्याकडे आल्या मॅडम इथं म्हणले साईन राहिली तेवढी करा. ते वरचा नाही का बॉक्स असतो बघा चौकोन. हा हा, प्रमाणपत्राचा. हा प्रमाणपत्राचा त्या चौकोनात माझी सही राहिली होती करायची. हा 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 हा. तिथं साईन करून घेतली. आणि इतर उमेदवारांना जे काय प्रमाणपत्रावर ज्या एरर होत्या त्याबद्दल काय नाही ना आता? काय नाही. ठीक आहे. आणि आपलं कसं काय एसी थंड काय काय परिणाम होतोय का? काय नाही पण फ्लोअरला जायचं. 4थ्या फ्लोअर पर्यंत जाऊस तर गडी घामानं डबकतोय. फॅन नसतो ना जिन्यात नसतो. लिफ्ट असेल की रे दादा, पण लिफ्ट न किती जणांनी जायचं? काय लिफ्टनं कोणच जात नव्हतं, सगळे चालतच गेलेले. बर. आणि भीती वाटते का? कसं प्रेशर कसा हँडल केला? भीती वाटते जरा. हा. पण अगोदर मॉक वगैरे दिलेले होते त्याच्यामुळे काय एवढं हे नाही झालं. आणि तिथल्या डेमो मध्ये थोडासा एक अंदाज आला असेल अर्धा तास आपण बसलोय म्हणल्यानंतर म्हणजे होय होय. 22 जरा वातावरण कूल होते बरं का, कारण तुम्हाला 1 तास बसायला लागतंय तिथं हा ऑलरेडी. म्हणजे जे पहिल्यांदा प्रेशर फील होतं का नाही, एक पहिल्या सुरुवातीला 10-15 मिनिटं 20 मिनिटं, हा. त्याच्यानंतर ते ऑटोमॅटिक कमी होतं. बर बर. हा जरा तिथले मास्तर हे कोच आपले जे आहेत ना हा. स्टाफ स्टाफ तिथला. हा. स्टाफ येऊन आपलं काहीतरी बोलायचं इकडे तिकडे हास्य मजाक मध्ये. बर बर बर. म्हणजे वातावरण खेळतं मिळतं केलं. त्याने वातावरण आपलं हसतं खेळतं ठेवलं होतं. बर. आणि शेजापाजारी बोलाबोली काय तर काय नव्हतं कोणाला कोण काय बोलत नव्हतं. हा. स्किल टेस्ट झालं कोण कशाला बोलतंय काय. टेस्ट चालू होण्यापूर्वी काय गप्पा गोष्टी इतर गोष्टी काय बोलत होती पोरं स्किल टेस्ट व्हायच्या अगोदर आपल्या इकडे तिकडे. ओके ओके. एकंदरीत बरं गेलंय म्हणजे म्हणायचं काय, वातावरण एवढं टेन्शनचं राहिलं नाही. टेन्शनचं नाही राहिलं, पण ज्यांनी खरं प्रेशर घेतलं ना त्यांचं टेस्ट कमी झालं लागा. म्हणजे कसं होतं जरा शब्द थोडं हार्ड होतं. तुझी किती बॅच होती? दुसरी सेकंड शिफ्ट होती. सेकंड शिफ्ट होती. तर त्या बॅचला शब्द कुठला पॅसेज काय होता नेमका त्याचा? हे पॅसेजच मला आठवण झालाय कुठला होता, ते आठवण्याचा प्रयत्न करतोय आता, आठवणच झालंय. एक एक शब्द ही करत गेलेला टाईप करत. ते काय मला आठवणच झालंय रे पॅसेज कुठला होता, पण ते वैचारिक पॅसेज होता रे. होय का? असं गोष्टी टाईप वगैरे, गोष्टीत कसं पुढचा शब्द कळतो ना आपल्याला लगेच तोंडात असतोय काय येणार आहे, तसं इथं काय आणू शकत नव्हतं. त्यांनी दिलंय तीच टायपिंग करावं लागत होतं. पंक्च्युएशन मार्क बद्दल काय? काय नाही, काय तसलं काय नव्हतं. उलट फुल स्टॉप काय ठिकाणचं राहिलं होतं त्यांचं. होय का? तू दिलं नाही ना एक्स्ट्रा?
नाही नाही, पोरांनी मला वाटतं ते पोरांचं आता माझं 1492 झालं तर हा परत बाजूच्या त्या पोरीचं 1491 झालं होतं. हा ते मला एक ते शेवटी म्हणजे ते नाही का दुरुस्त शब्द आहे हा आणि मी दुरुस्ती केला होता. म्हणजे माझा तिथे 1 स्ट्रोक वाढला होता दुरुस्तीचा. हा म्हणजे अशा काही चुका झालेल्या असल्या तर स्ट्रोक वाढतात, नाही तर स्ट्रोक त्यांचं 1495 पर्यंतच असतील असं वाटतंय. होय का? 1490 ते 1495 पर्यंत. बर, ओके. त्याच्यामुळे चुका काय झाल्या किंवा वेलांटी झाली किंवा फुल स्टॉप दिला तर त्याच्यामुळे की स्ट्रोक वाढल्याचं. जे पोरं 1500च्या वर गेले ते ना त्याने अनुस्वार फुल स्टॉप किंवा काय पॅसेज करताना त्यांना कळालं नसेल, एखाद्या शब्दाला फुल स्टॉप दिला असेल नेहमीच्या सवयीप्रमाणे. बरोबर, वाक्याचे शेवटी. असं जरा झालेलं असं वाटतंय मला. हा 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 हा. तुम्हीच सुरुवातीला होता ना, पहिला दिवस तुमचा झाला. तुमचा पहिला झाला त्यामुळे म्हणजे आता काय अडचण नाही, सुरळीत पहिल्या दिवसापासून झाला असतं तर आता अगदी रुळाला लागलं असतं. दिवस झाला असतं. 4था दिवस आज संपला असता, तरी त्यांनी ऍडजस्ट केलं, 13 तारखेला संपवत आहेत. होय लागा, त्याने ते रिझल्ट लावायला धरलाय वाटतं 15-16 तारखेपर्यंत. म्हणजे दणका आहे यंदा लवकरच. मला वाटतं प्रत्येकाला नियुक्त्या मिळतात की काय असं वाटायला लागलंय. 15 ऑगस्ट पर्यंत त्यांचं आता जे नाही का एक्साईजची भरती किंवा वेगवेगळ्या भरती निघाल्या तर त्यांना 15 ऑगस्ट नाही का आता पोलीस भरतीची 7 जुलैला परीक्षा आहे, 22 वेगवेगळ्या एसपी ऑफिस आणि आयुक्तालयांच्या. 7 जुलैला म्हणजे चालू आहे, 15 ऑगस्ट पर्यंत सगळं करायचं चालू आहे त्यांचं पूर्ण. 7 जुलैला परीक्षा होणारी पोलीस भरतीची 1-2 दिवसात निकाल लावून लिस्ट लागेल, म्हणजे पूर्ण सिलेक्शन झालं की. तसं क्लर्कच्या बाबतीत ही सगळी ऑनलाईन आता सॉफ्टवेअर अपडेट आहे, नवीन टेक्नॉलॉजी युज केली असेल, प्रोग्रामिंग, त्यातून रिझल्ट जर 4-8 दिवसात आला तर तुम्हाला जुलै महिन्यातच सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील, प्रेफरन्स वगैरे सगळ्या. होय होय. आणि जुलैमध्ये झाल्यानंतर म्हणजे 15 ऑगस्ट पूर्वी तुम्ही नियुक्त होताय थोडक्यात. तुम्हाला 15 ऑगस्टला जर त्यांचं जर शासनाचा जसा प्रोग्राम असेल की बाबा माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तुम्हाला नियुक्ती पत्र द्यायची, तर आयोग जास्त फास्ट सगळी प्रक्रिया राबवू शकते. तर काय त्याच्यामुळेच तर त्यांनी 10, 11, 12ला घेऊन टाकलं ना, 11, 12, 13ला. येस येस येस, बरोबर. म्हणजे ते खालच्या आता त्यांनाच नाही खरं ते 1 तारखेवाल्यांचं हीच आहे, दुर्दैव म्हणायचंय. त्यांचं 3ऱ्या फ्लोअरला येऊ शकतं, 2ऱ्या फ्लोअरला येऊ शकतं, कीबोर्ड वगैरे दुसरं असतं. हे नाही का काय बी म्हणजे आता खाली दुसरं कीबोर्ड येतं ना, वर वेगळं येतं, खाली वेगळं येतं. भले त्यांना लिनोव्हो असतील पूर्वीचे. लिनोव्हो असतील, लिनोव्हो. म्हणजे आता ते दोन्ही बी प्रॅक्टिस ठेवायला पाहिजे खरं त्या पोरांनी. होय ना. योगायोग आता कसा त्यांना जुळतोय, कसा आहे त्याच्यावर. एसएससीची 10+2 ची काहीतरी एक्झाम आहे ना, त्यामुळं आणि कुठल्या अजून पण इतर कुठल्या तरी एक्झाम आहेत त्या खालच्या फ्लोअरला, त्यामुळे ते हॉल नाहीत ना रिकामे. तेच ते 11, 12ला रिकामे होतील असं वाटतंय मला. त्यांनी घेतलंय ना परीक्षा, म्हणजे ती खालचं ऍडजस्टमेंट झाले म्हणूनच घेतली. येस येस, विचारलं असेल टीसीएस कडे, 3rd फ्लोअरला वगैरे घेतला असेल त्याने. कारण परत 14, 15, 16ला ह्याची एक्झाम आहे WCD चे, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या पोरांचे. येस येस येस, जलसंधारण. त्यामुळे ते परत वेळच नाही त्यांच्याकडं. मग आता ह्या जे 1, 2, 3 तारखेला उमेदवार होते त्यांनी म्हणजे दोन्ही कीबोर्डला हे करायला पाहिजे, प्रॅक्टिस करायला पाहिजे, असं दोन्ही पण करायला पाहिजे, कारण ते खाली पण येऊ शकते 3rd फ्लोअरला. आता कसं वर सगळ्यांना असं फ्लॅटच कीबोर्ड होते, एसरचेच होते. 90% एसरचे होते, 5-10% मला वाटतं लॉजिटेकचे असतील, पण मला वाटत नाही कोणाला भेटला असेल, कारण पोर अब्सेंट होते भरपूर. काही जणांनी एरर येत होती, म्हणजे कीबोर्ड खराब होता तर त्यांना चेंज करून दिले, असं चेंज करून डायरेक्ट जागाच बदलून दिले. टेन्शनच ठेवलं नाही त्याने. फॉन्ट साईज बद्दल काहीतरी शंका होत्या रे मुलांच्या, की ते वरचा जो गिव्हन टेक्स्ट आहे तो एकदम छोटा होता, त्यामुळे किती असतो तरी तो आपला नेहमीप्रमाणे 12 नाही 16 वगैरे असेल, 16-17 असेल. एवढं बी लहान नव्हतं, 12 वगैरे एवढं लहान नव्हतं, 16-17 पर्यंत असेल. खालचा जरा मोठा होता, 20 पर्यंत असेल खालचा. होय.
खालचं शब्द स्पष्ट दिसत होतं, म्हणजे असं त्याला काही त्रासच नव्हता होत. हा 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 हा, जरा वरच बारीक होता. 16 हा. असेल वरचं मला वाटतंय, 16 किती? किंवा 17, 16-17. बर, आणि खालचा 20, म्हणजे बरं आहे ना. हम्म. काय हम्म. अडचण नाही. 2-3 वेळा नाही. ड्रॅग केलं तरी होत होतं वाटतं ते. स्क्रोल न होत होतं की ते माऊस न ड्रॅग करायचं खाली? ड्रॅग करायचं होतं, स्क्रोलचं ते हेच नव्हतं, क्लिक करायचं नव्हतंच ते त्या ह्याच्यात. आणि मग स्क्रोल बॉल न कसं होत होतं ते बटन? डायरेक्ट वाढायचं. आणि की बुवा स्क्रोल. आपलं माऊस चांगलं होतं रे, माऊस त्याच्यामुळे काय असं अडचण नव्हती होत. वडताना माऊस असं काय हेच नव्हतं एकदम. पण बऱ्याच जणांची असे मतं ऐकली की वेळ शिल्लक राहिला बऱ्याच उमेदवारांचा. होय होय, 1 मिनिट 1 2 मिनिट मिनिट 2 राहिली. मिनिट अशी शिल्लक ठेवली उमेदवारांनी. हम्म. आणि काही जणांना माहित होतं की आपला वेळ शिल्लक राहतो, पूर्वी चांगली प्रॅक्टिस आहे, त्यांनी अगदी आरामात केलं, त्यामुळे हम्म. त्यांचा अॅक्युरेसी चांगली असेल, चुका कमी असतील ना. बरोबर आहे. त्यावेळेस पास होणाऱ्यांचा टक्का वाढेल मग. 7 महिने झालं प्रॅक्टिस चालू आहे पोरांची. हो, 6 महिने चालू पोराने आहे. झोपून मारलं तरी ते होत होतं आजचं प्रॅक्टिस. फक्त कसं प्रेशर आला नाही पाहिजे तिथं. हा, तो प्रेशर त्यांनी व्यवस्थित हँडल केला तर सगळ्या गोष्टी होत आहेत, पार पडतायत. आणि काही हा. उमेदवारांना ते बाहेरच गेटवर उशीर झाला त्यामुळे पण बाहेर अडकले ना. हम्म. ते उमेदवार असं का करतायत? पहिल्या दिवशी ज्यावेळेस 1 तारखेला असंच घडलं होतं, त्यावेळेस त्यांनी शहाणं व्हायचं ना. आपण दूध पोळलं तर ताक फुकून पितो, असं काय त्यांना माहितच नाही का? पोरासनी काय बोलायचं आता. ती उमेदवार, आता जे उमेदवार 1 तारखेच्या पहिल्या शिफ्टला जे यांना प्रवेश आत मिळालाच नव्हता, त्या उमेदवारांना किती तारखेला आहे? 10ला का काय आहे त्यांची पहिली शिफ्ट? 10, 10, 11, 12, 13ला आहे. 3 दिवस आहे त्यांचे. मग त्यांना तो प्रवेश मिळेल का? मिळणार की. मिळेल ना, म्हणजे सरसकटच प्रवेश पत्र होतील. सरसकटच देतील, त्याचा काही विषय नाही. हा हा, बरं होईल का त्यांना, म्हणजे एक थोडस. पण थोडस आता रिलीफ जे तरी जे भेटेल. उमेदवार वेळेवर पोहोचत नाही त्यांनी जरा काळजी घेतली पाहिजे होती. आज तसं पाऊस पण नाही किंवा वातावरण काही नाही. काय नाही, काय नाही, एक निवांत तास आधी जायला बसून. काय हरकत आहे रे उमेदवारांना एवढं. आणि सगळं विचारत जायचंय, मॅप आहे, सगळी सोय आहे. आणि ज्यांना रिक्षा मिळत नाही त्यांनी कितीतरी ऍप्लिकेशन आहे, ती उबेर आहे, ओला आहे, त्यावर बुक करा ना. 100 वाढते रुपये जातील, पण वेळेत पोहोचणं खूप महत्वाचं आहे. खरंय. हम्म, ठीक आहे, चालेल. बाकी काय घडामोडी? काय नाही, निवांत आहे. होय ना. आता तू कुठं आहे आणि कसं आलता रात्री, कुठं राहिला, काय बोलला नाही? अरे ते पाठी. पाठच तू म्हणला तशा हा, पद्धतीने. पाठच आलो. 7-8 वाजता पोहोचलो सेंटरला मस्तपैकी. हा जरा तिथंच गाडीचं झोप काढली हा तासभर. हा आणि परत झोप काढतोय तोपर्यंत पोरं दुसरी बाहेरची आली. हा मग लगेच आम्ही पण घेतलं. अर्धा तासच अगोदर घेते ते हा. आतमध्ये. बर बर बर. हा कारण ते डॉक्युमेंट वगैरे चेक करतात ना. हा हा हा. हम्म. जो रिपोर्टिंग टाइम आहे जो दिलाय, म्हणजे फर्स्ट एंट्री आणि लास्ट एंट्री, त्यात ते पहिल्याच टायमिंग पासून घेतायत की थोडंसं थांबतायत? नाही, पहिल्यापासून घेते ते. शेवटपर्यंत ते माईक वर त्यांचं चालूच होतं. 5 मिनिटं राहिले, 10 मिनिटं राहिले, 15 मिनिटं राहिले, आता हम्म पोहोचा, आता पोहोचा. हम्म हम्म परत हम्म एंट्री नाही, म्हणजे वारंवार सूचना दिल्या जात होत्या हम्म. माईक वर. त्याच्यामुळे पोरांचंच चुकी आहे रे. जरा उशीर जाणं किंवा गलथानपणाचं म्हणलं तर पाहिजे रे. वेळेवर कुठंतरी हम्म. जाऊ काय होतंय त्याला, 1 तासभर आहे अजून, काय होतंय. ते एक मानसिकच आणि कसं बरेच. होतंय, हा 11ला लास्ट एंट्री आहे ना, मग ते 11च्या हिशोबानंच पोहोचायला बघणार. ते असं म्हणणार नाही की बाबा 11ला एंट्री आहे, आपण 10ला पोहोचावं, 1 तासभर पोहोचलं तर, असं म्हणणार नाही ते. आणि बरेच उमेदवार असं करतायत, आता कोणाला विचारू काय होतंय, आपल्याला समजेल की, असं करतायत. रस्त्याला कोणत्याही माणसाला विचारलं तर तो किमान डायरेक्शन देईल ना, हम्म. इथं जाऊन थांबा, इथं बस स्टॉप आहे, तिथून बस मिळेल, इथं रिक्षा थांबत नाही, तिथले काही एरियातले रिक्षा त्या एरियात जातच नाहीत, असं पण असतं बघ ठराविक एरियात. हो. त्यामुळे कुठल्या एरियात थोडेफार त्यांना मार्गदर्शन केलं तर तिथल्या एरियातला रिक्षा तिकडे जाईल, असं पण होतंय. हम्म. काय नाही यार, मागच्या वेळी मी गेलो होतो ना, आता रेल्वेनंच गेलतो की, काय नाही अडचण आली. होय ना? उलट सोपं आहे, काय त्याचं एवढं अडचणीचं नाहीच ते, इश्यू करण्यासारखं काय नाही. आणि मुंबईत ट्रान्सपोर्टेशनचा इश्यू नाही होत रे. रेल्वे प्रत्येक ठिकाणी आहे. बस कितीतरी आहेत, फक्त बसचे नंबर असतात, ते चलो ऍप वरनं किंवा तुम्हाला एम इंडिकेटर आहे त्याच्यावरनं सगळ्या गोष्टी कळतायत. फक्त ते सर्च करता आलं पाहिजे, एवढंच हा आहे. ना. मित्रमंडळी असतेच की, ते पण मार्गदर्शन करतायतच.
तिथे आहे ते पोरं अगोदरचे तिथं बाहेर वातावरण पोरांना चहा नाश्त्याची जेवणाची सोय नाही का रे तिथं बसायला वगैरे व्यवस्था नाही का व्यवस्थित? आहे मोठं हे चांगलं आहे की, सोय चांगली आहे. नाही नाही असं सगळे खाली जमिनीवर बसले. खाली खाली बसतात. हा हा आणि ती पाऊस पाणी आल्यानंतर जरा अडचण होणार ना, ओलं होणार किंवा काय होणार असं दुसरं सुरक्षित नाही का असं वरनं? तिकडे आहे, तिकडे एका साईडला आहे ना पत्र आहे की. आहे का? आहे तिथे नाश्ता पण मिळतो, असं काही नाही. ओके कसं ओके ओके. होतं, जसं आपल्याला पाहिजे ना, आपण जरा थोडं क्वालिटीचं वगैरे लागतं तशा पद्धतीत नाही भेटत. प्रॉब्लेम आहे त्या एरियात. तिथं ना फिल्टर पाडा. त्या एरियात म्हणजे कुठं बी तसं हॉटेल पण दिसताना एकदम हे दिसते ते. हा 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 हा. त्याच्यामुळे ते जरा हे होतं. मन पहिल्यांदाच नाराज होतं त्या हॉटेलकडे बघून. जावं का नको असं होतं. वाटतंय असं. हा 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 हा. त्याच्यामुळे ते अगोदरच आपलं गेलेलं चांगलं. मी ते पोहे गार्डन पासूनच निघतानाच असं वाटतंय की आपण कुठे चाललोय आता पुढे ना. हा. आणि त्या पाण्याच्या पाईपलाईन आहेत बघ त्याला क्रॉस करून पुढे जातो ना आपण. हो. त्यातनं पुढे गेल्यानंतर तर ती गर्दी आणि वर पुढे झाड्या डोंगर रांगा आणि कपारीला सगळी घर झोपडपट्टी. ते बघ वाटणार आपण कुठं सेंटरला चाललोय मला हे कळत नाही की म्हणजे एवढी मोठी कंपनी तिथं ही असून त्यांचं असून हॉटेलची वगैरे असं कसं काय व्यवस्था नाही रे, असं म्हणजे जेवणाची खाण्याची चांगली. तिथं बघ की दररोज पोरं येते तिथे राहायला हे. हो दररोज एक्झाम आहे त्या एसएससीच्या आहे तिथं, म्हणजे असं सोय करायला पाहिजे होती. म्हणजे लोकांनीच तिथलं हे केलं पाहिजे होतं जरा. बिझनेस त्यांना बिझनेस म्हणजे चांगलं चालू शकतो रे तिथं. पोरासनं असं म्हणजे कसं म्हणतात पौष्टिक वगैरे खाणंच नाही भेटत. नाही हे सगळं तेलकट आणि बाहेर भजीन पाव वडापाव ह्या खाण्यात दुसरं काय नाहीच. दुसरं काय मिळणार नाही. तिथं अशी राईस प्लेट मिळाली तर पोरांना सोयीचं होऊ शकतं. राहायचं पण अफोर्डेबल नाही वाटतं, बऱ्याचशा चार्जेस आकारतायत ना. होय. आता एका उमेदवाराचा खूप खर्च होणार आहे रे. पहिल्या दिवसाच्या उमेदवारांचा खूप, दुसऱ्या दिवसाचे पण उमेदवार आले होते, पोचले होते. हो, त्यांचा खर्च दिला पाहिजे बरं का त्याने. त्या पोरांचा ऍटलिस्ट बाबा ते गडचिरोली तिकडून आलेल्या पोरांचा तरी द्यायला पाहिजे खर्च. हो ना, कसं त्याने पैसे कोणाकोणतरी उसनं ऍडजस्ट करून 2,500-2,000-3,000 हजार रुपये घालून आलेत. परत इथं राहिल्यानंतर 1,500-1,000 रुपये घालवले. ते म्हणजे त्यांचा 4,000-5,000 हजार रुपये खर्च झाला असेल. पहिल्याच खेपेला त्यांचा 4-5 हजार खर्च झाला आणि दुसरी खेप पण करणंच आहे ना त्यांना. दुसरी खेप पण करणं, त्याच्यामुळे ते खर्च द्यायला पाहिजे खरं त्या पोरासने 1, 2, 3 तारखेच्या. 3 तारखेचे तर काय उमेदवार नव्हते झाले, पण बुक केलते रे बऱ्याच जणांनी. त्यांचं काय? आता एक इथला मित्र होता, रात्रीचा गेला होता पुण्यातनं. 1:30 वाजता गेलाय बसून आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याची 4 वाजताची बॅच होती पहिल्या दिवशी. त्याचा 2,500 रुपये खर्च आलाय. गाडी दुसऱ्या मित्राच्या त्याच्या म्हणजे एक 2-3 गेलती मिळून, त्याला 2,500 रुपये खर्च आलाय नुसता एका ट्रिपचा. अरे बापरे. पोरग पण असं नाही की लय पैसेवाला वगैरे, असं एकदम नॉर्मल आहे. अरे सगळी शेतकऱ्याचीच मुलं आहेत रे इथं. कोण आहेत अपवादात्मक नोकरदारांची मुलं, बिझनेसमॅनची किंवा घरचं चांगलं शेती पिकती अशीच मुलं कमी आहेत. तशी मुलं सर्वसामान्य कुटुंबातली परत त्याला आणखीन 2,500-3,000 हजार रुपये घालायला लागणार आहे बघ. हो. घरचे आई वडील त्याचं आपलं रोजानं जाते ते. होय. अवघड आहे रे. कसं करायचं. अरे सातारची आता आलेली काय मुलं, त्यांचं सुद्धा तो म्हणला की माझं सातारवरनं येऊन रिटर्न जायला तरी 1,700 रुपये गेले. जातात आरामात जातात. सातारवरनं 1,700 गेलं, मग तो शेवटच्या टोकावरनं गोंदियावरनं गडचिरोलीवरनं येणाऱ्या उमेदवाराचं बघ की. तेच म्हणतोय, त्यांचा तर लय खर्च झालाय. त्यांनी द्यायला पाहिजे, शासनानं पोरासने काय दिलं पाहिजे 1 तारखेला. काहीतरी करा मागणी द्या म्हणून पोरांचा खर्च. खरं यार, काहीतरी केलं पाहिजे ना. एवढंच पोरांचं उपकार होतील आपलं. बाकी काय करतोय आता? पोचला ना घरी? घरी पोचले मग असेच 4-5 वाजताच. तुझ्याकडे येणार होतो पण ते पाहुण्या बरोबर आल्यामुळं त्याचा पाहुण्याला कसं आणायचं म्हणून आपलं ते पाहुण्याला काय होतंय, मी आज घरीच होतो रे, तब्येत ठीक नव्हती, गेलो नव्हतो. मग तू सेंटरवर याय पाहिजे होत लागा मग. अरे मी येण्याजोगी परिस्थिती नव्हती. अरे मी परवा दिसण्यापासून आजारी आहे. अचानक ह्या
टायपिंगचं हे घेतलं, थंडी ताप, आता घरी आल्यावर बी ताप आला होता मला आता. अरे बापरे, पॅरासिटामॉल वगैरे गोळी खाल्ली का? गोळे खाऊन जरा आता थोडं बरं वाटतंय. आणि हो. बोलायला बी मगाशी येत नव्हतं, एवढा ताप आलता. काय बोलतोय? हो. म्हणजे परीक्षेची पेपरला कणकण वाढली सकाळी तुला? गोळ्या खाऊनच पेपरला गेलो. होय. म्हणजे मग म्हणलं एक तासभर जरी इफेक्ट राहिला गोळ्याचा हा तरी बरं आहे म्हणलं. हा म्हणजे हा राहिला इफेक्ट, राहिला जरा थोडं कोल्ड राहिलो. हा हा आणि हा. येत होतं असं, डोकं तापतच होतं काय ऑपरेशन बोलतोय? मध्ये. अरे, माझा पण आवाज बदलला होता. नाही नाही गेलो, वातावरणच बदललंय रे मुंबईत. थोडस पाऊस रिमझिम थोडीशी आली आणि ती ऑफिस मध्ये एसी आणि फॅन, आपल्याला सवय नाही पहिल्यापासून एसीची कधी. आणि अचानक ते एसी आणि फॅन लावलं की डोकं जड होतंय, सर्दी येते, मग त्यातनं ताप आलता थोडासा, त्यामुळे नाही गेलो. हम्म माल घ्या का जरा पोरांच्या, ये भेटू हम्म 10 तारखेपर्यंत. सॅटरडेला आहे ना? हाय, हसल बहुतेक. उद्याच्या सॅटरडेला नाही, सुट्टी नाही. उद्या सॅटरडे आणि संडे ऑफ आहे. नेक्स्ट सॅटरडे पर्यंत आहे. 13 तारखेला शनिवारच आहे. एखाद दिवस मार राहून जरा, बघ तुला बी तिथलं कळतंय ऍक्च्युअल वातावरण कसं आहे काय आहे. चालेल चालेल, बघतो कोण एखादा मित्र ज्या दिवशी माझा ओळखीचा येणार आहेत. आहेत तर खूप सारे, ग्रुपच बनवलाय ना त्याच्यावर, सगळे आहेत बऱ्यापैकी. होय होय. तर बिनकामाचं ग्रुपवर काय बी टाकून टेन्शन घेते ते बिनकामाचं, एवढं हा, काय. काही काही करतात तसे, पण आता थोडस प्रत्येकाचं जर, प्रत्येकाला सिच्युएशन माहित नसते ना, वस्तुस्थिती तिथली, त्यामुळे ते बरेच जण काय करतात. असं जेवढं आता सांगायचा प्रयत्न, मला फोन आले काय 4-5 फोन आले पोरांचे आपल्याच ग्रुपवरचे. सांगितलं त्यांना. काय म्हणतो, टेन्शन घेऊन निवांत राहा. चालेल चालेल, ठीक आहे, काय हरकत नाही, बघूया. चालतंय.